अत्याधुनिक व दर्जेदार शिक्षणाची उत्कृष्ट परंपरा जोपासत असलेल्या जळगाव जामोद शहरातील स्वामी गायडन्स या कोचिंग क्लासमधील इयत्ता 12वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचे आयोजन 13 एप्रिल रोजी करण्यात आले होते। या निमित्ताने स्वामी गायडन्स समोरील पटांगणात एक दिमागदार व भव्य कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाचे उद्घाटन टुनकी येथील बालगोविंद आश्रमाचे श्री श्री गोविंद स्वामीजी महाराज यांच्या शुभ हस्ते पार पडले। तर या कार्यक्रमाला अनअकॅडमीचे संचालक सचिन वारुळकर, डॉक्टर महादेव सातव यांच्यासह स्वामी गायडन्स संचालक प्राध्यापक सुरेंद्र बोधळे, प्राध्यापक संतोष गांधी, प्राध्यापक मोहन दाभाडे, प्राध्यापक श्रीकांत वेरुळकर हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। सर्वप्रथम श्री श्री गोविंद स्वामीजी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आलाय। आजच्या आधुनिक काळात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी स्वामी गायडन्स सदैव अग्रेसर असणारी तालुका परिसरातील एकमेव संस्था असल्याचे प्रतिपादन या प्रसंगी आपल्या प्रास्ताविक भाषणातून स्वामी गायडन्सचे संचालक प्राध्यापक सुरेंद्र बोधळे यांनी केले। आधुनिक शिक्षणासोबतच संस्थेमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना नैतिकतेचे धडे सुद्धा या कोचिंग क्लासच्या माध्यमातून दिल्या जात असल्याने एक गुणवत्तापूर्ण कोचिंग क्लास अशी स्वामी गायडन्सची ओळख निर्माण झाल्याचे त्यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले। यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणामधून श्री श्री गोविंद स्वामीजी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले। एक आदर्श व्यक्ती म्हणून ओळख निर्माण होण्यासाठी विद्यार्थी दशेपासूनच काही नियमांची जपणूक करण्याची गरज आजच्या विद्यार्थ्यांना असल्याचे मत स्वामींजी यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले। या निरोप समारंभ कार्यक्रमासाठी स्वामी गायडन्सचे सर्व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे, जळगाव। 11वीचं वर्ष संपलं, मधात एक वादळ आलं आणि त्या वादळातून पुढे काय होईल सगळे आपण चिंतातूर झालो होतो। आणि त्या चिंतातूर वातावरणातून भगवंताचे आशीर्वाद, स्वामीजींचे आशीर्वाद की आपण त्यातून बाहेरच नाही पडलो, तर एक उत्कृष्टपणे अजून तावून सलाखून जास्त पंखात जास्त बळ घेऊन आपण पुन्हा उभं राहिलो। अर्थात हे करत असताना 12वीच्या विद्यार्थ्यांनी जे धैर्य दाखवलं, जो संयम दाखवला, तो खरंच वाखाणण्याजोगा आहे। आणि हे सगळं करत असताना पुन्हा नव्याने पुनश्च हरिओम म्हणत स्वामी गायडन्सची वाटचाल आणि त्याच्यासोबत तुमची पण वाटचाल अशी सगळी सुरू झाली। आणि हे असताना तुम्ही पुन्हा अभ्यासाला लागले। तुम्हालाही आमच्या परीने आम्ही 100% पूर्णपणे जे आहे ते देत, मग सगळेच विषय असेल फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, त्याही याच्यामध्ये केमिस्ट्री आणि फिजिक्स या जे दोन्ही श्रीकांत सर, दाभाडे सर यांनी जी मेहनत घेतली आणि पूर्ण सिलेबस कंप्लीशन झालं। तुमची परीक्षा जी 12वीची झाली, तुमच्याशी बोलल्यानंतर तुम्ही सांगितलं की सगळ्यात चांगले पेपर गेले, चांगल्या पद्धतीने तुम्ही सामोरे गेले। आणि त्यानंतर आपण जो क्रॅश कोर्स घेतला विनामूल्य होता। जसं फाउंडेशन आपण विनामूल्य घेतो, फ्री फाउंडेशन घेतो, तसंच क्रॅश कोर्सही विनामूल्य होता। तुम्ही त्यालाही उपस्थित राहिलात, त्या टेस्ट दिल्या। आणि आता जो आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन जे आहेत, नीट आहे, CET आहे किंवा अन्य CETच्या वेगवेगळ्या CET असतील, त्याला तुम्ही सगळे सामोरे जात आहात। असं या निर्णायक वेळी आपल्याला एक मार्गदर्शनही असावं, संतांचे आशीर्वादही असावेत पुढच्या आपल्या भविष्याकरता। आणि इतक्या 2 वर्षाच्या 2.5 वर्षाच्या या कालावधीमध्ये स्वामी गायडन्सशी तुम्ही जुडले आहात, त्यामुळे तुम्ही स्वामी गायडन्सचे नेहमीकरता स्टुडंट असं आम्ही तर सांगताना हे तुम्ही सांगाल की आम्ही स्वामी गायडन्सचे स्टुडंट आहोत, आम्ही म्हणू की हे आमचे स्टुडंट आहेत, म्हणजे हे नातं नेहमी करता आहे। त्यात निरोप हा विषय नाही, परंतु एक 12वीच्या या मधल्या आणि पुढचं ग्रॅज्युएशन या मधला जो टप्पा आहे, तुमचे 11वीचे विद्यार्थी जे आहेत आणि जे सोबत आलेले ते तुम्हाला आता निरोप देऊ इच्छित होते। आणि मग या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं की निरोप समारंभ। तसा स्वामी गायडन्सला तुमचा निरोप असणार नाही, परंतु या 2 बॅचमधला जो काही दुवा होता त्याच्यानंतरचा हा निरोप समारंभ म्हणून आपल्याला आजच्या या 11वीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं। त्यांनीच पुढाकार घेतला, त्यांनी त्यांच्या इनोव्हेटिव्ह आयडिया ज्या काही असतील त्या पद्धतीने त्यांनी सगळी रचना केली आहे। नक्कीच त्यांनी काही न्यूनता राहिली असेल तर 12वीचे विद्यार्थी आहेत, मोठे आहात, तर त्या तुम्ही समजून घ्याल।
परंतु त्यांनी अतिशय मनापासून हे सगळी तयारी केलेली आहे. पूर्णमेवावशिष्यते सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. नारायण नारायण नारायण. आज आणि कदाचित सर 2-4 वर्षानंतर हा योग आला नाही. पूर्वी हा कॉन्व्हेंटची कदाचित सुरुवात झाली. हो, स्वामी गायडन्सची सुरुवातच आमच्या हस्ते आहे. कदाचित 15 वर्ष कदाचित झाले असेल गुरुजी. हो हो हो. 20-21 वर्षापासून सर आणि आश्रमासोबत निष्ठेने जुडलेले आहे. आणि ही जी बरोबर आहे. शिक्षा म्हणजे जॉब नाही आहे. बरोबर आहे. पूर्वी एक असा जमाना होता, विद्वान सर्वत्र पूज्यते, स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. आज तशी कंडिशन सज्जनांनो नाही आहे. कारण विद्याचा अर्थ आपण सज्जनांनो समजलो नाही आणि जीवनाचा अर्थही आपल्याला उमजला नाही सज्जनांनो. आता आपण बघा, शिक्षण घेतो, डिग्र्या घेतो, जॉब लागते. आता बाकी भाग बोलत नाही आम्ही, परंतु जॉबही लागला, परंतु माणूस त्यामध्ये कधी जागृतच होत नाही. लक्ष देऊ नाही का? एखाद्या वेळेस कलेक्टर होईल, तहसीलदार होईल, करप्शन करेल, बरोबर आहे. खूप काही पैसा कमवी, परंतु मानवता कमावल्या जाणार नाही. लक्ष देऊ नये. त्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला, आपण विद्यार्थी आहोत, या विषयावर आम्ही थोडंसं जास्त बोलणार आहोत. वेळ फार कमी आहे. संभाजीनगरला खूप मोठं यज्ञाचं आमचं आयोजन आहे. 1 ते 3 लाख पब्लिकचा महाप्रसाद आहे. शेवटच्या दिवशी 3 दिवसाचा यज्ञ आहे. उद्या सकाळी 4 वाजताच आम्ही इथून आणि रवाना होणार आहोत. पण गुरुजींचं प्रेम आम्ही नाकारू शकलो नाही. आता आपण शॉर्टकट एकाच